आज माझ्या स्किटमध्ये परफॉर्मन्स आहे आणि मी स्किटमध्ये आज AI रोबो बनलेलो आहे। आज आम्ही या स्किटमध्ये AI रोबोबद्दलचे म्हणजे AI रोबो आपल्या इंडियात काय काय कामं करू शकतो असे आम्ही फॉरेनरहून आलेलो आहे ते एका खेडेगावात, आणि त्या खेडेगावात येऊन आम्ही त्या खेडेगावातले कामं वगैरे करण्याचा प्रयत्न करतो आणि ते दाखवलेलं आहे आम्ही। तर त्याच पद्धतीने आम्ही इथं युवारंगच्या या 2024-25ला मी रोबोचा रोल घेतलेला आहे। युवारंग नाव ऐकताच माणसाला एक वेगळा आनंद होतो आणि तोच आनंद आज आम्ही या युवारंग महोत्सवमध्ये करणार आहोत। आमचं ग्रुप गायन म्हणजे ग्रुप सिंगिंग होतं, जे झालं आमचं पहिल्याच दुसऱ्या दिवशीच, आणि माझं एक सुगम गायन आहे जे उद्या आहे। आणि इथे येऊन खूप छान वाटलं। फर्स्ट टाईम आम्हाला इतकं माहीत नव्हतं की कुठं काय आहे, खूप मोठा परिसर आहे आणि खूप स्वच्छ आहे आणि कॉम्पिटिशन पण खूप आहे इथे, आणि छान वाटलं इथे येऊन। जे गल्ली बोळात कार्यक्रम करणारे विद्यार्थी आहेत, छोट्याशा ठिकाणी शूट करणारे विद्यार्थी आहेत, कुठेतरी गल्लीमध्ये भाषण देणारे विद्यार्थी, चार चौकात लोकांना गोळा करून त्यांच्यापर्यंत विषय पोहोचवणारे विद्यार्थी, वादविवाद स्पर्धा असतील, स्किट असेल, माईम असेल, अनेक अशा कलाकारांना विद्यापीठ कुठेतरी रंगमंच उपलब्ध करून देत आहे। जे विद्यार्थी गल्लीत कुठेतरी बोलायला घाबरत होते ते आज स्टेजवर येऊन कुठेतरी विद्यापीठ समोर बोलत आहे। एक विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांना कुठेतरी स्टेज उपलब्ध होऊन मिळतोय। यासाठी विद्यार्थी विकास विभागाचे आणि कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व आभारी मानतो। प्रवासांमध्ये आमची थीम होती कॉमन मॅन, म्हणजे अशा काही घटना आपल्या आजूबाजूला आपल्या परिसराला घडत असतात की ज्या माणूस बघून दुर्लक्ष करतो, किंवा त्यांच्या बऱ्याचशा ज्या घटना असतात की त्यांना तो स्वतः त्याचा एव्हिडन्स असतो, साक्षी असतो, पण तो लोक काय म्हणतील, पोलीस काय म्हणतील, प्रशासन नंतर काय म्हणेल या घटनांमुळे तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। पण त्याचं केलेलं हे दुर्लक्ष हे कुणाचा तरी जीव घेत असतं, कुणाच्या तरी म्हणजे समाजासाठी घातक असतं, किंवा कुणाला तरी निर्दोषीला आरोपी करत असतं। या सगळ्या घटनांवर प्रकाश टाकण्याचे प्रहसन आज आम्ही इथं सादर केलं आणि टाळ्यांच्या प्रतिसादाने आम्हाला जे मिळालं त्याबद्दल आम्ही खूप आभार व्यक्त करतो सगळे श्रोत्यांचे। हा जो पूर्ण युवारंग महोत्सव आयोजक समितीने आयोजित केला, ज्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो, त्याचबरोबर छोट्या कानाकोपऱ्यातले खानदेशातले रत्न आपल्याला एकाच मंचावर बघायला मिळत असतात। या सगळ्या घटनाक्रमात आपण एक सातत्याने बघत असतो की या सर्व मुलं जे वर्षभर स्वतःचा अभ्यास, स्वतःचं वैयक्तिक जे शैक्षणिक आयुष्य आहे ते जगत असतात, पण 5 दिवस ते इथं येऊन पूर्ण सादरीकरण करतात। त्याबद्दल सर्व आयोजन समितीचे धन्यवाद। असेच कार्यक्रम घेत राहा। थँक्यू। मी इथं माझे सहयोगींसोबत आलेलो आहे। आमचा भाग हा प्रहसनमध्ये आहे, म्हणजेच स्किट। आम्हाला इथून खूप छान वाटत आहे आणि इथे आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळत आहे। आपल्यासोबत बरेचसे लोक असे आहेत जे त्यांची कला सर्वांसमोर मांडत आहे आणि हे बघून आम्हालाही प्रोत्साहन मिळत आहे। आम्हीही आमच्या नाटकाची तयारी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे। बघू आता शेवटी आम्हाला आमचं यश मिळते की नाही। बरेच काही बदल आणले गेले आहेत शैक्षणिक धोरणामध्ये। यामध्ये ग्रॅज्युएशन म्हणजे आपण जी डिग्री घेतो 3 वर्षाची, आता त्याच्यामध्ये 1 वर्ष अधिक वाढवण्यात आले आहे। त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून 4 वर्षाची डिग्री करण्यात आली आहे। सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून 4 वर्षाची डिग्री आणण्यात आली आहे। शैक्षणिक धोरणाची गती कमी होऊ शकते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PM ई-विद्या। PM ई-विद्या ही संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे आली आणि त्याच्यानुसार डिजिटलायझेशन करण्यात आलं। परंतु जर आपण 2022-23चा अर्थसंकल्प नीट अभ्यासला तर त्या 2022-23च्या अर्थसंकल्पात या ई-विद्यासाठी PM ई-विद्यासाठी फक्त 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे। एवढ्या कमी अर्थसंकल्पात, एवढ्या कमी अर्थसहाय्यात एवढं मोठं काम होणं हे मला वाटतं अशक्यच आहे। त्यानंतरचा जर आपण नीट विचार केला तर स्वैच्छिक अभ्यासक्रमामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देणं, त्या दृष्टीने प्रयत्न करणं, विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी दबाव आणणं, या गोष्टी अत्यंत कठीण होऊ शकतात आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण अधिक प्रभावीपणे आमूलाग्र बदल आणण्यासाठी कठीण होऊ शकतात। त्यानंतर जर आपण विचार केला नॅनो टेक्नॉलॉजी यांसारख्या प्रभावी आणि आजच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या विद्याशाखांवर सर्वात कमी लक्ष देण्यात आलं आणि त्या कमी लक्ष देण्यामुळे परिणाम असा झाला की ज्या नवीन येणाऱ्या विद्याशाखा आहेत त्यांच्यावर प्रभाव कमी पडण्यात आला। म्हणून जर आपण एकंदरीत विचार केला तर नवीन शैक्षणिक धोरण आपण पूर्णपणे खोटं ठरू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही
उणिवा आहे. आत्ता आपण जसं बघतो आम्ही ट्रान्सजेंडरचा लूक केला आहे आणि आमचा आता ॲक्ट आहे त्याच्याबद्दल. तर मग आमचं असं आहे की जे ट्रान्सजेंडर राहतात ते एज्युकेशन वगैरे घ्यायला त्यांना म्हणजे मुश्किल असतं, म्हणजे थोडंसं ते डिफिकल्टी फेस करतात खूप. तर पण मग ते कसं बसं करून त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करतात, बट मग त्यांना नाही का असंच आपलं जे सोसायटी असते ती ॲक्सेप्ट नाही करत. असं इकडे म्हणजे आता समजा त्यांच्याकडे एक ऑप्शन असतो फक्त भीक मागायचा किंवा कुठे उभं राहायचा, तिथून पण लोक त्यांना असे हकलून लावतात. तर मग आपण त्यांच्याबद्दल पण आपलं थोडंसं हे पाहिजे की फक्त स्त्री आणि पुरुष नसतात, ते असे बाकीचे पण असतात जे बायोलॉजिकली त्यांचं असतंच त्यांची बॉडी तशी. त्यामुळे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ट्रान्सजेंडर जस्टिस फॉर ट्रान्सजेंडर किंवा जेंडरचे जे टाईप्स आहे त्याच्यामध्ये असं भेदभाव काय हे आम्ही त्यांना सोशल मेसेजिंगद्वारे सांगणार आहेत सर. धन्यवाद. आणि युनिव्हर्सिटीमध्ये येऊन तुम्हाला काय वाटलं की युनिव्हर्सिटीमध्ये असे जे युथ फेस्टिवल घेत आहेत, युवारंग घेत आहेत, त्याने लोककलेला वाव तर मिळतच आहेच, पण अजून अशा कुठल्या गोष्टीत की युथ फेस्टिवलमध्ये ॲड व्हायला हवं तुम्हाला वाटतं? सर जसं आता तुम्ही म्हणताय की ॲडिशनलसाठी, तसं तर यूथ फेस्टिवलमध्ये जे आतापर्यंत आम्ही एक्सप्लोअर केलं आहे त्याच्यानुसार तरी मला वाटतं की ॲडिशनल करू शकता, पण खूप बेटर करताय या प्लॅटफॉर्मवर. आणि जे यूथ आहे म्हणजे ट्रेंडिंग यूथ जे सर्व काही चालू आहे जगात त्याच्यानुसार यूथमध्ये काय काय कला आहे हे काढण्यासाठी खूप बेस्ट आहे. जे विद्यार्थी पार्टिसिपेट झालेत आता त्यामध्ये आम्ही सरांना विचारलं, ते म्हटलं काहीतरी 44 एंट्री इथे आलेल्या आहेत. आता त्यांच्यासाठी काही टॉपिक आम्ही सिलेक्ट केलेले आहेत, त्यानंतर काही नियमावली असेल बरोबर, त्या नियमावलीनुसार त्या टॉपिकवर ते जे काही फोटो काढतील त्यातून त्यांचं सिलेक्शन होईल. मला इथे युवारंग जळगाव इथे महोत्सवाला बोलवलं आहे, तर अतिशय उत्तम असा अनुभव मला येत आहे इथे, कारण सगळे पार्टिसिपेट खूप सुंदर आहेत आणि इतके सुंदर आहेत की आम्हाला त्यांना अक्षरशः 1-2 मार्क्सवरून आम्हाला नंबर द्यावे लागत आहेत. तर आम्हालाही वाईट वाटतं आहे, पण अतिशय सुंदर स्पर्धा होते. यांचं नियोजनही खूप सुंदर आहे आणि सगळी व्यवस्थासुद्धा खूप सुंदर आहे. जळगावी जेवणसुद्धा आम्ही जळगावकरांचं जेवणसुद्धा आम्ही रोज करतो आहोत, तर आम्हाला खूप आनंद होतो आहे. जळगाव विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयातून युवक युवती या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी विकास मंडळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चांगलं उपक्रम राबवत आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये खूप नवीन नवीन युवक युवती कलावंत निर्माण होत आहे. मी ॲक्च्युली तालवाद्य स्वरवाद्य या कलाप्रकाराच्या परीक्षणाच्या वेळेस अनुभव घेतला की आज मुलं तर इन्स्ट्रुमेंट वाजवताच आहेत, पण मुली पण त्यांच्या वरचढ चाललेल्या आहेत. तर मग त्यात तबला असेल, मग बासरी असेल, विशेष म्हणजे बासरी वादन मुलींनी एवढं छान छान सादरीकरण केलं, म्हणजे 2-3 संघांनी खूप छान उत्कृष्टपणे असं सादरीकरण केलेलं आहे बासरीचं. बासरी म्हणजे एकदम मनाला कसं तरी एकदम छान वाटतंय. तर ते स्वर ज्यावेळेस आमच्या कानावर पडले, वा म्हटलं का मुली आजकाल मागे राहिलेली नाही आहे. तर या तरुण मुलं मुलींना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. तुमच्या कला प्रकाराला असंच उत्तरोत्तर प्रगती व्हावी. सर्वच विद्यार्थ्यांनी अत्यंत ताकदीनं परफॉर्मन्स सादर केलेले आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. वेगवेगळ्या जे कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले ते अत्यंत ताकदीचे होते. जे परीक्षक आपण बोलवलेले होते त्या परीक्षकांनासुद्धा प्रश्न पडत होता की कोणाला आपण नंबर द्यायचा. त्यामुळे मला असं वाटते की हे जे परफॉर्मन्स होते हे अत्यंत चांगल्या रीतीनं विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केलेले आहे आणि म्हणूनच परीक्षकांनासुद्धा प्रश्न पडला होता की कोणाला आपण पहिला नंबर द्यावा किंवा कोणाला आपण प्राईज द्यावं. 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान विद्यापीठात घेण्यात येत आहे. यासाठी 119 महाविद्यालयामधनं जवळपास 800 विद्यार्थिनी व 600 विद्यार्थी असे 1400 विद्यार्थी 220 संघप्रमुख असे या ठिकाणी विद्यापीठात आलेले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. टीम मॅनेजरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी 5 रंगमंच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने
ती थीम ठेवून, महिला सक्षमीकरणाची थीम ठेवून त्या 5ही स्टेजला थोर महिलांची नावं देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यांना सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. सगळे पार्टिसिपंट विद्यार्थी सगळ्या सोयींबद्दल समाधानी आहेत. कुठल्याही कोणाची अडचण आलेली नाही आणि सगळे विद्यार्थी आपला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने देत आहेत आणि बाकीचे प्रेक्षकही त्यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इथे उत्साह दिसून येत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेला युवा रंग कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीने सुरू आहे. एकंदरीत अप्रॉक्सिमेटली 120 महाविद्यालय यात सहभागी झालेले आहे. परीक्षा झाल्या आणि परीक्षा झाल्यानंतर लागलीच हे महाविद्यालय एका आनंद सोहळ्यात सहभागी झालेले आहेत आणि या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व संयोजकांचं मी विद्यापीठातर्फे आणि परीक्षा विभागातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या सर्वच इव्हेंटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. एकंदरीत पूर्ण विद्यापीठात एक वेगळाच अनुभव सर्वांना येत आहेत आणि त्या दृष्टीने सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी ज्या पद्धतीने आपल्या विविध रंगमंचावर वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन ज्या पद्धतीचं प्रदर्शन करतात ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. तरी मी सर्व विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणींना विद्यापीठातर्फे शुभेच्छा देतो. आम्ही इकडे वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये भाग घेतलेला होता, जसं स्पॉट पेंटिंग, इलोक्युशन, डिबेट, कोलाज आणि क्ले मॉडेलिंग वगैरे. आज आमचा डिबेटचा कार्यक्रम झाला आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे डिबेटचा कार्यक्रम झालेला आहे आणि जे युनिव्हर्सिटीने जे आयोजन केलं युवा रंगाचं अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. जे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित प्रॉपर होत आहेत. कॉम्पिटिशनही प्रॉपर होत आहेत. प्रॉपर निरीक्षण होत आहे, परीक्षण होत आहे. सगळ्या गोष्टी अत्यंत प्रॉपर होत आहेत आणि फार मजा येते. थँक्यू.
सुरू असलेला युवा रंग कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीने सुरू आहे। एकंदरीत अप्रॉक्सिमेटली 120 महाविद्यालय यात सहभागी झालेले आहे। परीक्षा झाल्या आणि परीक्षा झाल्यानंतर लागलीच हे महाविद्यालय एका आनंद सोहळ्यात सहभागी झालेले आहेत आणि या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व संयोजकांचं मी विद्यापीठातर्फे आणि परीक्षा विभागातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या सर्वच इव्हेंटसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। मेहंदी मधला मुलींचा आवडता इव्हेंट आज या ठिकाणी सादर होतोय तो म्हणजे मेहंदी प्रकार। तर त्याच मेहंदी प्रकारामध्ये आपण बघूयात एक सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी सादर होताना। तर तुमचं नाव काय? अनुष्का सपकाळे। अनुष्का सपकाळे, कोणतं कॉलेज? बेंडाळे कॉलेज। बेंडाळे कॉलेजची आहे। सुंदर अशी या ठिकाणी मेहंदी काढायचं काम चाललं आहे। ह्या आजच्या प्रकाराला थीम कोणती दिली आहे? इंडियन मायथॉलॉजिकल सिम्बल्स। इंडियन मायथॉलॉजिकल सिम्बलची थीम आहे। तर तू काय काय यात दाखवलं आहे? मी त्यात सर्व इंडियन सिम्बल्स दाखवलेले डिवोशनल आहेत ते आणि काही फिगर्स ड्रॉ केलेले आहेत त्याच्यामध्ये अजून ती जास्ती अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी। तुला किती वर्षाचा अनुभव आहे मेहंदी काढायचा? 6 वर्षाचा। 6 वर्षाचा? हो। मेहंदीविषयी मी खूप जास्ती आर्टिस्टिक फाईन आर्ट्समध्ये मला खूपच जास्त रुची आहे, त्यामुळे म्हणजे खूप आवड आहे मला त्या गोष्टीची। युवा रंगामध्ये तू किती वर्ष झाले पार्टिसिपेट होती? 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाले। लास्ट टाइम पण तू मेहंदीसाठी पार्टिसिपेट झाली होती का? नाही नाही, मागच्या वेळेस मॉडेल म्हणून बसलेली होती। मॉडेल म्हणून बसली? हो। म्हणजे पाहिलंच मंडळी, मागच्या वेळेस मॉडेल होती आणि आज ह्यावेळेस ती स्वतः दुसरं मॉडेल घेऊन आली आणि या ठिकाणी मेहंदी काढते आहे। तर ह्यावेळेस नक्कीच तिचा प्रयत्न असेल की चांगल्यात चांगलं द्यायचं, बेस्ट द्यायचं। तर आपण पाहू शकता की सर्व मुली या सुंदर अशा ठिकाणी मेहंदी काढतायत आणि एक म्हणजे आपल्याला
सुंदर असं या ठिकाणी दृश्य बघायला मिळते. थोडंसं पुढे येऊन या का एक मुलगा अख्ख्या एवढ्या मुले एकच मुलगा या ठिकाणी मेहंदी काढतोय. तुझं नाव काय? कृष्णा गावित, ACS कॉलेज नागपूर. ठीक आहे. ह्यावेळेसचा हा तू थीममध्ये काय ड्रॉ करतोय? मेहंदी. मेहंदीमध्ये काय ड्रॉ करतोय? काय चित्र घेतलीस तू? मायथॉलॉजिकल सिम्बॉल्स. मायथॉलॉजिकल सिम्बॉल्स. आता तू याच्या पुढे काय ड्रॉ करणार आहे? काय तुझी पुढची संकल्पना काय आहे? सिम्बॉल्स ड्रॉ करणार. याच्या आधी तू कधी पार्टिसिपेट झालं तर मेहंदीसाठी? नाही. फर्स्ट टाइम. युवा रंगमुळे तुला नवी संधी मिळाली. हो. तर काय सांगशील युवा रंगबद्दल? याच्यामध्ये जी कला असते ना ती दाखवण्याचा म्हणजे प्रयत्न असतो. सुवर्ण प्लॅटफॉर्म. मेहंदी हा विषय तर खरं तर मुलींचा मानला जातो, पण या ठिकाणी 2 मुलं अशी आहेत की ज्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट करून आपलं बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी देत आहेत. तुझं नाव काय? माझं नाव रोहन सोनवणे. आणि मेहंदी कला ही अशी आहे की ती खूप हार्ड आहे, मुलांसाठी खूप हार्ड आहे. पण मला लहानपणापासून आवड होती मेहंदी आर्टिस्ट व्हावं असं, तर मी युवा रंग याच्यात मी भाग घेतला आहे. याच्या आधी असं कोणत्या मेहंदी स्पर्धेत तो भाग घेतला होता का? नाही, मी माझं पहिलं म्हणजे दुसरं युवा रंग आहे, पण याच्या पहिले मला अशी संधी मिळाली नाही. युवा रंगमुळे ही संधी मिळाली, त्याच्यामुळे युवा रंगचा आभार मानतो मी. म्हणजे युवा रंगामुळे तुला ही संधी मिळाली आणि त्यातच तू संधीचं सोनं करतोय. युवा रंगाबद्दल काय सांगशील? युवा रंग फेस्टिवल हे खूपच छान आहे, कारण की युवा रंगमुळे आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग भेटतो आहे. त्यानंतर आमची ओळख होते आणि पुढे जाऊन आम्हाला एक म्हणजे तेच मिळेल बॉस आम्हाला वाटते. तर तुम्ही पाहिलं मंडळी की या इव्हेंटमुळे फक्त मुलींनाच नाही, मुलांना देखील त्यांच्या कलागुणांना वाव मिळते. इतका किचकट इव्हेंट असून या ठिकाणी मुलांनी देखील पार्टिसिपेट करून आपलं योगदान दिलं आहे आणि आपलं बेस्ट परफॉर्मन्स देत आहेत. यासाठी युवरंगचं ते धन्यवाद मानतात. नक्कीच ह्या युवरंगामुळे सर्वांनाच आपल्या कलागुणांना वाव देता येतो आहे आणि आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन पुढे भविष्यात त्यांना उपयोग होईल. नक्कीच या युवरंगांनी कलाकार तर आपली कला दाखवत आहे, पण त्यांच्यासोबत जे पार्टिसिपेट आहेत, ज्यांच्या हातावर मेहंदी काढली जाते, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसं वाटतंय? छान वाटतंय. मी माझ्या फ्रेंडला सपोर्ट करते, जरी माझा पाय किंवा हात दुखत असले तरी सुद्धा. एका जागी बसून पाय हात दुखायला लागले तरी पण आपल्या मैत्रिणीसाठी डेडिकेशन. काय सांगशील? मी सपोर्ट करेन तिला. या ठिकाणी दुसरी आपण बघू शकतो. काय वाटतंय? मेहंदी हातावर निघते, मज्जा वाटते का दुःख होतंय? खूप छान वाटतंय. बसल्या कंबरचं काम म्हणलेलंच येतं तिथं, पण छान वाटतंय. तिला पण एक सपोर्ट होतं आहे आणि काही तिला गोष्टी म्हणजे समजत नसल्या तर सांगता येतं आहे तिला की असं नाही हे असं आहे. तर मैत्रिणीसाठी एवढं सहन करूच शकते. मैत्रिणीसाठी काही पण, तुम्ही तर ऐकलं असेल, मित्रासाठी काही पण, इथं मैत्रिणीसाठी काही पण. आपल्या मैत्रिणीसाठी ह्या मुली इतकं आपलं बेस्ट देत आहे की पाहू शकताय. तिला काय अडचण आली तर छोट्या छोट्या गोष्टी तिला करेक्ट करते आहे. आणि सर्व युवा रंगासाठी थँक्स करतायत की आम्हाला दुसऱ्या संस्कृती कळाल्या, दुसऱ्या संस्कृतीचे अर्थ कळाले, त्यांचे काय परंपरा आहे त्या जाणून आल्या आणि सर्वांना वेगवेगळे व्हेरिएशन मिळाले. तर या ठिकाणी पाहू शकताय ज्या या ठिकाणी स्वयंसेवक आहेत यांची रुची पाहून त्या स्वयंसेवकामध्ये देखील रुची आली आहे आणि ते देखील आपली कला प्रदर्शित करतायत छोट्याशा छोट्या माध्यमातून. पाहू शकताय काही इलिगल पार्टिसिपेट आहे, आपण त्यांना जराशी बाजूला ठेवूया. पण अचानकच ह्या कलागुणांना कसं काय वाव आला? सर्वांना बघून आम्हाला पण काढायची इच्छा झाली म्हणून. म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वान नाही पण गुण आला. त्यातलेच काही गंमत या ठिकाणी पाहायला मिळते. अचानकच कसं काय उत्साह आला? आज शेवटचा दिवस आहे, सर्व काही संपून जाईल. शेवटी जाता जाता आम्ही पण एन्जॉय करून जाऊ. तर नक्कीच आज युवा रंगाचा शेवटचा दिवस आहे. मुलांना घरी जायची ओढ नाही आहे, या ठिकाणी राहायचं त्यांना अजून राहूशी वाटतं. विद्यापीठाचं वातावरण असं आहे की पहिला दिवस अनोळखी होता, म्हणून हळूहळू विद्यापीठाची ओळख झाली. आता विद्यापीठ हे परक नसून आपलंच वाटू लागलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये ती जाण्याची एक दुःख भावना पण आहे आणि तो एक आनंद देखील आहे की उद्या आपण जी स्पर्धा सादर केली, आपण जो परफॉर्मन्स केला आहे त्याचं काही ना काही गुणाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. काही उत्साही आहेत, काही सॅड आहेत, काही नर्वस आहेत. तर त्यांच्या भावनांना देखील आपण पाहू शकता आणि उद्याचा दिवस काय असतील त्यांच्यासाठी तो आपल्याला उद्या पाहायला मिळेल.
₹200 द्या भेटून जाईल. बोलायचं चार्ज नाही घ्यायचा पुढचा. चाललो एक वाईड अँगल घेतो फास्ट. Welcome back to